तर पावसानं कांदा पिकाला मोठा फटका बसलाय। शेतात काढून ठेवलेला 20% कांद्याचं नुकसान झालंय। मात्र यंदा कांद्याचे 120% इतके बंपर उत्पादन झालंय। त्यामुळे भविष्यात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे दर वाढतील अशी कुठलीही शक्यता नाहीये। दरम्यान केंद्र सरकारने घाई गर्दीमध्ये शेतकरी विरोधी कुठलाही निर्णय घेऊ नये असं शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी, त्यामुळे कांद्याचे बाजारभाव स्थिर राहण्यासाठी मदत होईल असं आवाहन नाशिकच्या लासल गावातील कांदा तज्ञ जयदत्त होळकर यांनी केलंय। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही कांदा त्या ठिकाणी वावरातून काढून ठेवलेला होता व गोडाऊनमध्ये टाकणं बाकी होतं, त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। साधारणतः आपण जर एकूण नुकसान जर बघितलं तर साधारणतः 20% हे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। परंतु हा कांदा जर 20% खराब झाला असला तरी कुठेही पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाही आहे। हा कांदा खराब झाल्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचे दर 5 ते 6 हजार रुपये दर होतील अशी काही परिस्थिती नाही। यावर्षी कांद्याची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केलेले, त्यामुळे ह्या नुकसानीकडं बघत असताना कुठेतरी पॅनिक परिस्थिती निर्माण होईल व भविष्यामध्ये बाजारभाव वाढतील, हे सगळं बघून कुठलाही चुकीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेऊ नये अशी शेतकरी वर्गाची त्या ठिकाणी मागणी आहे।